मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह। माझ्या मागे जे कार्यालय आहे ते कार्यालय आहे नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1. भोंदूबाबा खरात याला 17 तारखेला गुन्हा दाखल झाला आणि मध्यरात्री त्याला अटक झाली आणि आता त्यानंतर त्याची एसआयटी चौकशीची सुरू आहे। मात्र आता पोलिसांनी गुप्तता या ठिकाणी बाळगलेली आहे। खरं तर एसआयटीचं जी तपास होता नाशिकच्या हेडक्वार्टर येथे असलेल्या हिमांशू पोलीस क्लब येथे हा तपास सुरू होता। मात्र आता या भोंदूबाबा खरातला अज्ञात ठिकाणी खरं तर एसआयटीचं जे कार्यालय आहे ते शिफ्ट झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला चौकशीसाठी या ठिकाणी घेऊन जाण्यात आलेलं आहे। खरं तर या भोंदूबाबा खरातवर अजून एक गुन्हा जो आहे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेला आहे। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोर प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या अधिनियमाच्या नुसार एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाला 21/3/2026 रोजी आणि घटनेचं जे स्थळ आहे ते स्थळ म्हणजे ओकस प्रॉपर्टी। त्याच ठिकाणी बाबांनी महिलांचं जे लैंगिक अत्याचार केल्याच्या ज्या व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये आलेले आहे तेच हे लोकेशन आहे आणि त्या ठिकाणी एक जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 कालावधीत अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन यांनी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक या ऑफिसच्या कॅबिनमध्ये माझी पत्नी गरोदरपणाच्या विधीचे कारण सांगून गरोदर असताना आणि तिच्या शरीराला बाबाने चुकीच्या पद्धतीने जो आहे तो स्पर्श केला आणि त्या महिलेला धमकी दिली का जर तू हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या कुटुंबांना जीवे मारून टाकेल। आणि हे सर्व घडत असताना जे मिरगावच्या त्याच्या ज्या बँकेचं जे अकाउंट ट्रस्टचं जे मंदिरचं जे ट्रस्ट आहे त्या अकाउंटवर तो खरं तर पैसा घ्यायचा आणि मंदिरात नकली साप नकली वाघ ठेवून लोकांना घाबरून आघोरी कृत्य करून त्यांच्याकडनं गुंगीकारक पदार्थ देऊन आणि पैसे वगैरे उकळण्याचा प्रकार ह्या भोंदूबाबा खरातचा या ठिकाणी सुरू होता आणि आता त्याच प्रकरणात एक दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे। खरं तर 50 पेक्षा जास्त ज्या मालमत्ता आहे जागा जमीन ज्या आहेत जागा असेल बंगले असेल फार्म हाऊस असेल अशी वेगवेगळी प्रॉपर्टी ह्या भोंदूबाबा खरातच्या नावावर जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। ती जागा त्याच्या बायकोच्या नावावर असेल मुलीच्या नावावर असेल नातेवाईकांच्या नावावर हा भोंदूबाबा जो आहे तो जागा घेत होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बाबावर सावकारीचा देखील मोठा आरोप आहे। म्हणजे नाशिक असेल सिन्नर या सोबतच आपलं शिर्डी असेल या ठिकाणी बाबाची मोठी इन्व्हेस्टमेंट खरं तर पाहायला मिळत होती आणि ह्या इन्व्हेस्टमेंटच्या दरम्यान जी आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली की शिर्डीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलवाल्याला या बाबाने जवळपास 15 कोटी रुपये रक्कम जी आहे ती दिलेली आहे आणि त्यांचा बाबाचा आणि त्या व्यक्तीचा आर्थिक देवाणघेवाणचा हा विषय जो आहे तो असल्याचा आपल्याला सूत्रांकडनं ही माहिती मिळाली। खरं तर याबाबत देखील आता जो तपास आहे तो पुढे होणं गरजेचं आहे। बाबांनी कुणाला पैसे दिले ह्या पापाच्या भागीदारीमध्ये बाबासोबत अजून कोण कोण वाटेकरी होते। खरं तर एक गुन्हा 17 तारखेला दाखल झाला, एक गुन्हा 21 तारखेला जो आहे तो दाखल झाला आणि आता ही गुन्ह्यांची मालिका जी आहे ती ह्या ठिकाणी सुरूच खरं तर राहणार आहे। मोठ्या प्रमाणात जागेवर कब्जा करून घेणे, लोकांना कमी पैसे देणे, 15-15 कोटी रुपये हे लोकांना व्याजाने वाटणे किंवा त्याच्या व्याजामध्ये अजून कोण सामाविल आहे
कोण समाविष्ट आहे हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या या क्राईम ब्रांचचा हा तपास जो SIT कडे गेलेला आहे, त्याचं जे कार्यालय आता गुप्त ठिकाणी घेऊन जाण्याचं कारण म्हणजे हे जे तक्रारदारांना जो विश्वास आहे तो पोलिसांवर अजून डार्क म्हणजे जास्त व्हावा आणि तक्रारदार अजून पुढे यावेत अशी खरं तर अपेक्षा ही पोलीस वर्गाला आहे. कारण की SITच्या ज्या प्रमुख आहेत त्या तेजस्विनी सातपुते या SITच्या प्रमुख आहे आणि आता त्यांच्या पथकाखाली म्हणजे जे SITचं 12 लोकांचं पथक आहे त्यांच्या अंडर हा जो तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. माझ्या मागे असलेल्या ह्याच कार्यालयामध्ये गेल्या आठवड्याभरापासून या भोंदूबाबा अशोक खरातचा मुक्काम आहे आणि आता तो SITचं जे गुप्त कार्यालय ज्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्याची जी चौकशी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. आता त्याला अगदी काही वेळात या ठिकाणी परत एकदा घेऊन येतील. राजरीचा मुक्काम त्याचा पोलीस स्टेशनला असतो, मात्र त्याची जी दिवस आहे सकाळ याच कार्यालयातून होते आणि त्याचा दिवस जो आहे तो संपूर्ण क्राईम ब्रांचच्या आणि SITच्या या कार्यालयात खरं तर जात असतो. काल जवळपास 7 तासापेक्षा जास्त त्याची चौकशी सुरू होती. नीरज जाधव जो आहे त्याची आणि त्याची समोरासमोर चौकशी झाल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं आलं. मात्र ह्या बाबाने महिलांवर लैंगिक अत्याचार, यासोबतच जागा जमीन बळकावणे, यासोबतच शासनाला खोटी माहिती देऊन पाण्याचा जो प्रवाह आहे आपला ईशान्येश्वर मंदिराकडे करून घेणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 15 कोटी रुपये हे व्याजाने वाटणे. एका पंचतारांकित हॉटेलवाल्याला व्याजाने म्हणजे हे पैसे दिल्याची देखील चर्चा आहे. त्याबाबतचा तपास आहे तो नाशिक पोलीस असतील, नगर पोलीस असतील आणि आयकर विभाग असेल, SIT असेल, क्राईम ब्रांच असेल, आता ह्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणावर जो तपास जो आहे तो या ठिकाणी होणारच आहे. मात्र भोंदू बाबाचे पाय हे अधिक खोलात आहे. 24 तारखेला त्याची पोलीस कस्टडी जी आहे ती या ठिकाणी संपणार आहे आणि 24 तारखेला कस्टडी संपल्यानंतर पोलीस तपासाकामी त्याचं अधिक जो अधिक जो ताबा आहे तो या ठिकाणी मागू शकते. आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. 24 तारखेला त्याची कस्टडी या ठिकाणी संपणार आहे. 24 तारखेला पोलीस काय भूमिका घेतात आणि उद्या राज्याच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा समोर येतो का, SITचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री गृहमंत्री सादर करतात का, हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.